प्रत्येकाच्या भाषा शिकायला सुरू केलं. सुरुवातीला आम्ही प्रत्येक भाषेतल्या घोषणा दिल्या. भारत जोडो जसा एक नारा आहे की जोडो जोडो भारत जोडो. तेलुगू आहे की कलपंडी कलपंडी भारत देशम कलपंडी. कारण कानडीची आहे जोडीसी जोडीशी भारतात जोडीसी. त्याच्यानंतर मल्याळमची होती. या भारतातले लोक आपली भाषा आपली संस्कृती जपून देश एक ठेवतात. हा जगातला एकमेव देश आहे. आणि ही सगळी लोक तेव्हा आम्ही मग हळूहळू काही मराठीतून काही इंग्रजीतून आम्ही थोडं प्रत्येकाच्या भाषा शिकायला सुरू केलं. सुरुवातीला आम्ही प्रत्येक भाषेतल्या घोषणा दिल्या. भारत जोडो जसा एक नारा आहे की जोडो जोडो भारत जोडो. तसं प्रत्येक भाषेमध्ये कुठली लँग्वेज असेल तर त्या लँग्वेजचे आम्ही नारे केले. म्हणजे अगदी सगळेच आठवतात. म्हणजे तेलुगू आहे की कलपंडी कलपंडी भारत देशम कलपंडी. कारण कानडीची आहे जोडीसी जोडीशी भारतात जोडीसी. त्याच्यानंतर मल्याळमची होती एंगलताय तमिळ एंगलताय भारतताय. तामिळमध्ये अशा सगळ्या भाषांमध्ये बांगला भाषामध्ये गुजराती भाषेमध्ये सगळ्या भाषेमध्ये. आणि मग तिथून एक आत्मीयता झाली. आणि मग आम्ही गाणे म्हणत असतो तेव्हा. कुठलं गाणं आठवतं? तर गाणे सगळ्याच भाषेतले म्हणत होते. मला एक चांगलं मी सुरुवातीला मल्याळम भाषा खूप आवडायची आणि मी ती थोडीशी शिकलो. म्हणजे तुझं नाव काय तुझं जेवण झालं का भाताला काय म्हणतात वगैरे असं ते. मग त्याच्यामध्ये एक संतोषन म्हणून मुलगा होता. तो गांधीयन विचाराचा होता आणि त्याचं ते फिलॉसॉफीवरती त्याचं काम चालू होतं. त्याने एक गांधीवरचं एक गाणं आठवते मला थोडंसं. आता प्रोनाऊन्सिएशन माझं उच्चार आता कदाचित तेव्हा परफेक्ट होते पण आता कितपत होईल पण मी एक कडवं त्यातलं म्हणून दाखवतो. ते मल्याळम गाणं ते इडी मुळकम इडी मुळकम केट्टुवो युगमन तुम युवजन तुम पडग शब्दम केट्टुवो इदावरून गांधी धन्य वळी निरिक्किलुम. युवकांना प्रेरणा देणारं हे गांधींच्या विचाराचं गीत तो त्या मुलांनी म्हटलं. आणि मी ते पहिलं गाणं म्हटलं आणि ते गाणं मी एक दिवशी बाबांच्या समोर म्हणून दाखवलं. ते म्हणे एकाच भाषेत शिकलास का दुसऱ्या भाषेत शिक. मग तमिळचं शिकलं मग तेलुगूचं. असे एक गाणे आम्ही शिकत गेलो आणि ते आम्ही सगळे म्हणायला लागलो. मराठी कानडी बंगाली आसामी सगळेच लोक आम्ही ते सगळी गाणी नंतर पुढं आम्हाला प्रत्येकजण आम्ही फावल्या वेळामध्ये ह्या भाषा शिकून घेत होतो गाणे शिकून घेतो अशा पद्धतीने. आणि आताही जे सगळे भारत जोडोचे लोक आता 1985-86ला ते आपल्या आपल्या क्षेत्रात गेले परत गेले. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांनी अख्खा देश उघड्या डोळ्याने बघितला होता. देशाचे प्रश्न देशाच्या समोरच्या समस्या त्याची उकल करण्यासाठीचा काही उपाय ह्या सगळ्या चिंतनातून परत गेल्यानंतर हे सगळे 30च्या आतली सगळी मुलं मुली विशेषतः 20 ते 30 वयाच्या आतली सगळी मुलं होती मुलं मुली यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजासाठी देशासाठी काहीतरी करायचं असं करिअर केलं.